आजच्या चर्चेची सुरुवात करूया. आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय कागदपत्र आहेत आणि त्यात एक मोठाच गुंता मांडला आहे. विचार करा, जर तुम्हाला असा एखादा नियम दिला जो तुम्ही पाळूच शकत नाही, पण तो मोडल्यास शिक्षा मात्र भयंकर आहे. बरोबर. तर तुम्हाला काय वाटेल? हां, तर अन्याय झाला ना, हो ना? तर आपल्या आजच्या चर्चेचा विषय याच मूलभूत प्रश्नाभोवती फिरतो. देवदूतांची स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजे फ्री विल, ती कशी आणि केव्हा पूर्ण होते? आणि हा प्रश्नच सगळ्या वादळाच्या केंद्रस्थानी आहे. अगदी. आणि ह्या सगळ्याची सुरुवात होते देवाच्या एका आज्ञेमुळे, प्रेमाच्या आज्ञेमुळे. या कागदपत्रांनुसार ह्याच एका आज्ञेवरून स्वर्गात एक मोठं वैचारिक वादळ निर्माण झालं होतं. हो, कारण जर देवाची मूळ आज्ञाच पाळायला अशक्य असेल तर मग त्यावर आधारित सगळी व्यवस्थाच कोसळते. मग देवाच्या न्यायावर आणि त्याच्या प्रेमावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं. बरोबर. चला तर मग हा गुंता सोडवायला सुरुवात करूया. या कागदपत्रांनुसार सुरुवातीला नियम अगदी सरळ होता. अगदी सरळ. आज्ञा पाळा, नाहीतर शाप मिळेल आणि अग्नीच्या डोहात टाकलं जाईल. पण मग यात एक मोठा ट्विस्ट येतो. पुत्र स्वतः वधस्तंभावर जातो आणि संपूर्ण सृष्टीच्या पापांसाठी तो शाप स्वतःवर घेतो. आता सर्वसाधारणपणे आपण याकडे पापांचं प्रायश्चित्त म्हणून पाहतो, पण या कागदपत्रांमध्ये ह्या घटनेमागे एक दुसरा, अधिक खोल हेतू असल्याचं म्हटलं आहे. तो काय आहे? तो हेतू थेट त्या मूळ प्रश्नाशी जोडलेला आहे. वधस्तंभाच्या घटनेमागे दोन मुख्य कारणं होती. पहिलं, जे सगळ्यांना माहीत आहे, पापांची क्षमा आणि देवाचं प्रेम सिद्ध करणं. हो. पण दुसरा हेतू जास्त महत्वाचा आहे. तो देवाच्या न्यायाबद्दलच्या शंकेला उत्तर देतो. जर आज्ञा पाळायला अशक्य असेल तर शिक्षा अन्यायकारक ठरते. अच्छा. पण जेव्हा पुत्र, जो स्वतः देव आहे, तो मानवी शरीर धारण करून तीच आज्ञा पाळून दाखवतो, तेव्हा तो हे सिद्ध करतो की ती आज्ञा पाळणं शक्य आहे. पण ही शंका मुळात आली कुठून? म्हणजे स्वर्गात तर सगळं परिपूर्ण मानलं जातं. हो ना. तिथे देवाबद्दल, त्याच्या आज्ञेबद्दल शंका घेणारं पहिलं कोण होतं? आणि त्याने नक्की काय मुद्दा मांडला होता? या कागदपत्रांमध्ये हेलेल नावाच्या एका देवदूताचा उल्लेख आहे. तो अतिशय सुंदर, बुद्धिमान आणि उच्च पदावर होता. त्याचा युक्तिवाद खूपच तर्कशुद्ध होता. काय होता त्याचा युक्तिवाद? त्याने म्हटलं की देवाने आपल्याला त्याच्यावर आणि इतरांवर प्रेम करण्याची आज्ञा दिली आहे, पण जर ही आज्ञा मोडल्यास शिक्षा म्हणून अग्नीचा डोळ असेल, तर मग आपण देवावर प्रेम करतो की शिक्षेच्या भीतीने आज्ञा पाळतो? आणि भीतीने केलेलं प्रेम हे खरं प्रेम असूच शकत नाही. त्यामुळे देवाच्या प्रेमाची आज्ञा पाळणं हे मुळातच अशक्य आहे. थांबा, हा मुद्दा तर खूपच प्रभावी आहे. म्हणजे त्याचा तर्क असा होता की शिक्षेची भीतीच खऱ्या प्रेमाच्या आड येते. अगदी. आणि जर तुमच्या मनात देवाच्या हेतूंबद्दलच अशी शंका असेल तर तुम्ही त्याच्यावर मनापासून प्रेम करूच शकत नाही. म्हणजे हेलेलने देवाच्या संपूर्ण व्यवस्थेच्या पायावरच घाव घातला होता. अगदी तसंच. त्याच्या या युक्तिवादामुळे इतर अनेक देवदूतांच्या मनात गोंधळ निर्माण झाला. त्यांच्या मनात देवाच्या न्यायाबद्दल आणि प्रेमाबद्दल शंका निर्माण झाली. आणि ही शंकाच प्रेम करण्याच्या आड येत होती. हो. त्यामुळे त्यांच्यासाठी देवाची आज्ञा पाळणं केवळ कठीणच नाही तर अशक्य होऊन बसलं होतं. हेलेलने एक अशी परिस्थिती निर्माण केली होती जिथे देव चुकीचा सिद्ध होत होता. मग तर देव पूर्णपणे अडकला. म्हणजे जर त्याचे सर्वात जवळचे शक्तिशाली देवदूतच आज्ञा पाळू शकत नसतील तर तो इतरांकडून, विशेषतः मानवांकडून अपेक्षा कशी करणार? बरोबर. यातून बाहेर पडण्यासाठी त्याने काय मार्ग काढला? केवळ पुत्राने वधस्तंभावर जाऊन उदाहरण घालून देणं पुरेसं होतं का? नाही, ते पुरेसं नव्हतं. कारण देवदूत असा युक्तिवाद करू शकले असते की तो तर देव होता म्हणून तो यशस्वी झाला, आम्ही त्याच्यासारखे नाही. हा चांगला पॉइंट आहे. त्यामुळे देवाला हे सिद्ध करण्याची गरज होती की केवळ देवच नाही तर त्याची इतर सृष्टीसुद्धा ही आज्ञा पाळू शकते. आणि त्यासाठी त्याने निवड केली मानवांची. या कागदपत्रांमध्ये त्यांना हुतात्मा साक्षीदार असं म्हटलं आहे. माणसं. देवदूतांसारख्या शक्तिशाली प्राण्यांना पटवून देण्यासाठी देवाने माणसांची निवड केली, जे शारीरिकदृष्ट्या कमजोर आहेत, ज्यांच्यावर पापाचा शाप आहे. हे तर म्हणजे खूप मोठं धाडस वाटतं. हो, यातच देवाच्या योजनेचं सौंदर्य आहे, असे ही कागदपत्र सांगतात. विचार करा, जर एका कमजोर, शापित शरीर असलेल्या मनुष्याने ती आज्ञा पाळून दाखवली, जी एक शक्तिशाली देवदूत अशक्य म्हणत होता, तर तो किती मोठा पुरावा ठरेल. अगदी. यामागचा तर्क असा आहे,
जो आज्ञा पाळतो तो मृत्यूवर विजय मिळवतो. आणि या विजयाचा अंतिम पुरावा म्हणजे पुनरुत्थान. बरोबर. हो, पुनरुत्थान. या हुतात्मा साक्षीदारांचं पहिलं पुनरुत्थान हा देवाच्या बाजूने दिलेला सर्वात मोठा आणि निर्णायक पुरावा आहे. मातीची आहेत, त्यांच्याकडे बघावं लागलं. ज्यांना ते कदाचित कमी लेखत असतील, त्यांच्याच उदाहरणावरून त्यांना देवाचं प्रेम आणि न्याय कळाला. हा तर त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का असेल. नक्कीच. त्यांच्यासाठी हाच तो अरे वाह क्षण असतो, जेव्हा ते पाहतात की माणसं मृत्यूला सामोरं जाऊनही देवाच्या प्रेमाच्या आज्ञेचं पालन करतात आणि परिणामी त्यांचं पुनरुत्थान होतं. तेव्हा हेलेलने निर्माण केलेल्या शंकांना जागाच उरत नाही. त्यांच्या डोळ्यासमोर जिवंत पुरावा असतो. हो, की देवाची आज्ञा पाळणं योग्य आहे आणि त्याचा न्याय खरा आहे. आणि याच घटनेमुळे, म्हणजे पहिल्या पुनरुत्थानामुळे, देवदूतांची स्वतंत्र इच्छाशक्ती पूर्ण होते. स्वतंत्र इच्छाशक्ती पूर्ण होते ही संकल्पना थोडी गुंतागुंतीची वाटते. याचा नेमका अर्थ काय? आणि ही प्रक्रिया सगळ्यांसाठी सारखीच असते का? म्हणजे देवदूतांसाठी, मानवांसाठी आणि स्वतः पुत्रासाठी? उत्तम प्रश्न. नाही, ही प्रक्रिया सगळ्यांसाठी सारखी नाही. या कागदपत्रांमध्ये स्वतंत्र इच्छाशक्तीचे 3 वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. अच्छा. पहिला प्रकार आहे शेवटचा आदम, म्हणजेच पुत्र. त्याची स्वतंत्र इच्छाशक्ती नेहमीच परिपूर्ण मानली जाते. ती नीतिमत्तेचा मानदंड आहे. म्हणजे ती सुरुवातीपासूनच पूर्ण होती. हो, जरी त्याने शापित मानवी शरीर धारण केलं तरी पवित्र आत्म्याच्या आणि प्रार्थनेच्या सहाय्याने शारीरिक वासनांवर विजय कसा मिळवायचा याचा त्याने आदर्श घालून दिला. ठीक आहे, म्हणजे तो आदर्श आहे. आता दुसरा प्रकार म्हणजे देवदूत. हो, देवदूतांची स्वतंत्र इच्छाशक्ती खूप वेगळ्या पद्धतीने पूर्ण होते. त्यांना स्वतःला परीक्षेला सामोरं जावं लागत नाही. म्हणजे त्यांची इच्छाशक्ती केवळ मानवी साक्षीदारांच्या परीक्षा पाहून त्यांच्या त्यागाचे आणि विजयाचे निरीक्षक बनून पूर्ण होते. म्हणजे ते एका नाट्यगृहात बसून मानवी जीवनाचं नाटक पाहत आहेत आणि त्यातून शिकत आहेत, असं आपण म्हणू शकतो. इंटरेस्टिंग. त्यांचा विश्वास निरीक्षणातून पूर्ण होतो. अगदी. आणि तिसरा प्रकार अर्थातच मानवजात. आपली स्वतंत्र इच्छाशक्ती कशी पूर्ण होते? आपली म्हणजे पहिला आदम याची स्वतंत्र इच्छाशक्ती वैयक्तिक परीक्षांमधून पूर्ण होते. आपल्याला निरीक्षकाची भूमिका नाहीये. आपल्याला प्रत्यक्ष त्या परीक्षांना सामोरं जावं लागतं. हो, या परीक्षांचा उद्देश एक विशिष्ट प्रकारची स्वार्थी इच्छा नाहीशी करणे हा आहे. आणि गंमत म्हणजे ही कागदपत्रे त्यासाठी योगक्षेम हा कोरियन शब्द वापरतात. योगक्षेम, कोरियन शब्द धर्मशास्त्रीय कागदपत्रांमध्ये, हे जरा अनपेक्षित आहे. हो, हे खरंच खूप आकर्षक आहे. याचा नेमका अर्थ काय आणि हा शब्दच का वापरला गेला असावा? योगक्षेम या शब्दाचा अर्थ केवळ लोभ किंवा हाव नाही. त्याचा अर्थ अधिक व्यापक आहे. स्वतःसाठी काहीतरी मिळवण्याची, स्वतःच्या अस्तित्वाला महत्त्व देण्याची खोलवर रुजलेली इच्छा, असा त्याचा अर्थ आहे. अच्छा. जेव्हा ही योगक्षेम पूर्णपणे नाहीशी होते, जेव्हा माणूस स्वतःच्या फायद्याचा विचार पूर्णपणे सोडून देतो, तेव्हाच तो देवावर आणि इतरांवर इतकं निस्वार्थ प्रेम करू शकतो की तो आपला जीवही देण्यास तयार होतो. आणि हेच मानवाच्या पूर्ण झालेल्या स्वतंत्र इच्छाशक्तीचा अंतिम लक्षण मानलं गेलंय. अगदी. म्हणजे मानवाचा मार्ग अनुभवातून जातो, देवदूतांचा निरीक्षणातून, आणि पुत्र हा मुळातच आदर्श आहे. ठीक आहे, मग आता आपण त्या मानवी साक्षीदारांकडे परत येऊया. त्यांची संख्या किती आहे? की कोणीही हे साध्य करू शकतं? नाही. आणि इथेच गोष्ट आणखी गंभीर आणि थरारक बनते. या महत्त्वाच्या हुतात्म साक्षीदारांची एक निश्चित संख्या दिली आहे, 1,44,000. 1 मिनिट, फक्त 1,44,000? संपूर्ण स्वर्गाला आणि देवदूतांना पुरावा देण्यासाठी फक्त इतकेच लोक? हो. आणि संपूर्ण सृष्टीचं भवितव्य या मोजक्या लोकांवर अवलंबून आहे. अगदी बरोबर. या कागदपत्रांनुसार संपूर्ण सृष्टीचं भवितव्य या 1,44,000 लोकांपैकी प्रत्येकाच्या यशस्वी होण्यावर अवलंबून आहे. बापरे. तो विश्वाचा विनाश होऊ शकतो असं यात सुचवलं आहे. हे तर अविश्वसनीय आहे. ही देवाची योजना वाटते की एक मोठी वैश्विक जुगारी जोखीम, म्हणजे सैतानाला अख्खं विश्व जिंकायला फक्त एका माणसाला हरवायचंय. या 1,44,000 पैकी फक्त एकाला जरी त्याने भ्रष्ट केलं तरी त्याचा विजय निश्चित आहे. हे तर त्याच्यासाठी खूप सोपं नाही का? तुम्ही ज्याला जोखीम म्हणत आहात त्याला ही कागदपत्रे न्यायाची अंतिम कसोटी असं म्हणतात. पण हो, तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी खरा आहे. ही परिस्थिती सैतानासाठी अत्यंत अनुकूल असल्याचं या कागदपत्रांमध्येही मान्य केलं आहे. पण तरीही ते म्हणतात की तो जिंकणार नाही. हो, त्यात असाही निष्कर्ष काढला आहे की सैतान यशस्वी होणार नाही.
पण मग इथेच स्वतंत्र इच्छाशक्तीचा प्रश्न पुन्हा येतो. देव त्यांच्या स्वतंत्र इच्छेचं उल्लंघन न करता, त्यांना सक्ती न करता ते यशस्वी होतीलच याची खात्री कशी देऊ शकतो? हाच या सगळ्या चर्चेतला सर्वात गुंतागुंतीचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर ना? कारण जर निवड स्वतंत्र असेल तर अयशस्वी होण्याची शक्यताही असायलाच हवी. याचं एक इंटरेस्टिंग उत्तर ह्या कागदपत्रांमध्ये दिलं आहे. ते असं सुचवतात की कदाचित त्यांची स्वतंत्र इच्छाशक्ती आधीच पूर्ण झालेली असावी. आधीच? हो. यानंतर त्यांना पवित्र आत्म्याची पूर्ण शक्ती मिळते, ज्याला शेवटचा पाऊस म्हटला आहे. हा शेवटचा पाऊस काही बक्षीस नाही जे त्यांना जिंकण्यासाठी दिलं जातं. उलट तो त्यांच्या आधीच पूर्ण झालेल्या इच्छाशक्तीचा परिणाम आहे. हे जरा आणखी सोपं करून सांगाल का? म्हणजे शेवटचा पाऊस मिळण्याआधीच परीक्षा संपलेली असते? हो, एका अर्थी तसंच. विचार करा, ज्यांनी अनेक परीक्षांमधून जाऊन आपली योगक्षीम म्हणजे स्वार्थी इच्छा पूर्णपणे नष्ट केली आहे. ज्यांनी हे आधीच सिद्ध केलं आहे की ते कोणत्याही परिस्थितीत देवाच्या आज्ञेचं पालन करतील, केवळ त्यांनाच ही शक्ती मिळते. अच्छा, म्हणजे ही शक्ती मिळवणं हीच त्यांची पात्रता ठरते. अगदी. त्यामुळेच ते अयशस्वी होणार नाहीत, कारण ती शक्ती मिळवण्याआधीच ते स्वतःला सिद्ध करून चुकलेले असतात. त्यांची निवड स्वतंत्रच असते, पण त्यांची इच्छाशक्ती इतकी परिपक्व झालेली असते की ते चुकीची निवड करणारच नाहीत. आणि मग देवाची कृपा त्यांचा अंतिम विजय निश्चित करते. हो. हे सक्तीने घडवून आणलेलं नाही, तर त्यांच्या आधीच पूर्ण झालेल्या इच्छेचा तो नैसर्गिक परिणाम आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो हे एकदा सोप्या शब्दांत मांडूया. स्वतंत्र इच्छाशक्तीची पूर्तता म्हणजे देवासारखं असीम नीतिमान किंवा सर्वज्ञ बनणं नव्हे. नाही, अजिबात नाही. तर ती एक अशी स्थिती आहे जिथे देवावर इतका पूर्ण विश्वास आणि प्रेम आहे की पाप करण्याची शक्यताच उरत नाही. बरोबर? अगदी बरोबर. ही अशी स्थिती आहे जिथे देवाच्या न्यायाबद्दलची ती मूळ शंका जी हेलेलने उपस्थित केली होती ती पूर्णपणे दूर होते. क्रिया आहे ती इतरांच्या अनुभवातून शिकतात. तर माणसांसाठी ती एक प्रत्यक्ष अनुभवात्मक प्रक्रिया आहे. पण दोन्ही प्रक्रियांचा शेवट एकाच ठिकाणी होतो, देवावर आणि त्याच्या प्रेमावर संपूर्ण आणि निर्विवाद विश्वास. हो. आणि ही संपूर्ण वैश्विक रचना, हेलेलचं आवाहन, पुत्राचा त्याग, 1,44,000 साक्षीदारांची परीक्षा, हे सगळं फक्त एक गोष्ट सिद्ध करण्यासाठी आहे की देवाची प्रेमाची आज्ञा हा फसवा सापळा नसून ते एक जीवन देणारं तत्व आहे. आणि ते केवळ देवासाठीच नाही, तर त्याच्या संपूर्ण सृष्टीसाठी खऱ्या अर्थाने साध्य करण्यायोग्य आहे. या चर्चेच्या शेवटी या कागदपत्रांमधील एक विचार खूपच प्रभावी वाटतो, जो या सगळ्याला एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहण्यास मदत करतो. त्यात म्हटलं आहे की आपलं भौतिक शरीर जे मातीचं आहे आणि मातीतच परत जाणार आहे, बरोबर, त्याचा त्याग करणं हे देवापासून विभक्त होण्याच्या खऱ्या यातनेच्या तुलनेत एक अविश्वसनीय सोपे मानक आहे. आणि हाच विचार ऐकणाऱ्यांसाठी आपण सोडून देऊ शकतो. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यातील संघर्षांची आणि त्यागांचे पुनर्मूल्यांकन या वैश्विक दृष्टिकोनातून करतो, जिथे अंतिम नुकसान शारीरिक मृत्यू नसून आत्मिक विभक्तता आहे, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? आपल्या लहान सहान त्यागांना आणि मोठ्या दुःखांना आपण तेव्हा कसं पाहतो? हो, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.